नमस्कार. सनई चौघडे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे जय ऑफिसला गेलेला असतो. तिकडे त्यांनी केलेली सगळी गोष्ट इथे आपल्या आईला म्हणजे त्याची आई तेजस्विनी हिला कळतं आणि मग ती त्याला म्हणू लागते की बाळा, तू जे काही केलं आहे ते योग्यच केलेलं आहे आणि तू घेतलेला निर्णय मलाही पटलेला आहे. असं बोलल्यानंतर तो मात्र काहीही शब्द न बोलता उठून निघून गेलेला असतो. हे सगळं काही गौतम पाहत असतो. खरं तर गौतमला ही गोष्ट खटकते की त्याची आई बोलते की तिनेच पैसे वगैरे भरून हे प्रकरण दाबलं आणि जयला जेलमधनं बाहेर काढलं. हे चुकीचं आहे. आता खरं सांगण्यासाठी इथे गौतम आला आहे आणि गौतम इथे सांगतो त्याच्या भावाला, तुला आईने सांगितलं की तिने पैसे देऊन हे सगळं प्रकरण दाबलं, पण तसं नाही आहे. हे सगळं प्रकरणातनं तुला बाहेर काढण्यासाठी ज्या व्यक्तीने खूप प्रयत्न केले त्या व्यक्तीचं इथे नाव आणि गाव काहीही उच्चारलंही जात नाही. मी सांगतो तुला काय काय घडलं त्या वेळेला. तू जेव्हा जेलमध्ये होता त्यावेळेला शर्वरी परब ह्या मुलीने स्वतःच्याही इब्रतीचा प्रश्न असा विचार न करता एकदम ती सगळ्यांसमोर बोलू लागली की 30 तारखेच्या रात्री आम्ही दोघं एकाच ठिकाणी सोबत घालवलेली रात्र आहे. तिने स्वतःच्या इब्रतीचा कसलाही विचार केलेला नाही आणि मग ती सगळ्या पोलिसांसमोर सगळ्या मीडियासमोर कुणासमोरही बोलायला सांगाल तर असं बोलू लागली. आणि तिने मग मला ऑफिसमध्ये नेलं. आम्ही दोघांनी मिळून CCTV फुटेज आणली आणि तुला सोडवण्यासाठी हवी ती प्रक्रिया जी केलेली आहे ना, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती शर्वरीने केलेली. तर शर्वरी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला एकदम सिद्ध करण्यासाठी म्हणजे तिने जवळजवळ परीक्षाच दिली तुझ्यासाठी. कारण सगळेजण बोलत होते की तू खरंच केलं असेल की काय की नाही, पण शर्वरी ही एकमेव व्यक्ती होती जी म्हणत होती की ह्या माणसाच्या कॅरेक्टरवर आपण कधीच संशय घेऊ शकत नाही. जरीही तो बायकांचा अनादर करत असेल पण एवढंही नाही की त्याला बायकांची इज्जत काय असते हे माहीत नाही. तो खूप प्रामाणिक आहे. बायकांच्या इज्जतीसाठी तो खूपच प्रयत्नशील आहे. तो कधीच कुणाची हेटाळणी किंवा असं त्रास होईल असं वागत नाही. या सगळ्या गोष्टी ऐकल्यावरती खरंच आता जय विचारात पडला की आपण खरंच चुकीचं केलं आहे का. आता बघा, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर उभी राहून आपली ही जी शर्वरी आहे मोठ्या मनाने स्वामींना सांगू लागली की माझे जे बॉस आहे त्यांच्या मनाला खरं तर शांती लाभू दे, कारण त्याचं मन खूपच अविचलित झाले. त्याला जे दुःख झाले ते खूपच मोठे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मला वाईट नाही वाटत की त्यांनी कामावरनं काढलं की माझा अपमान केला. खरं तर आता ह्या क्षणाला त्याच्या मनावर काय बितते ही गोष्ट मला जाणवते. त्या गोष्टीचा मला जास्त त्रास होतो आहे. देवा, त्याच्या सगळ्या संकटांना कमी कर आणि त्याच्यावरती तुझी अशीच सावली राहू दे असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करते. देव तर आहेच आपल्या पाठी, भिवू नको, तुझ्या पाठीशी आहे असं तर आपले स्वामी आपल्याला नेहमीच सांगतात. बघा, तर आपल्याला इकडे हे पाहायला मिळते की जय हा आता विचारात पडला आहे की आपण जे केलं जे वागलो ते बरोबर होतं का. आता हे सगळं बोलल्यानंतर गौतम चिडतो आणि तिथून निघून जातो. जय मात्र आता तिथे एकटाच विचारात पडला आहे. त्याला ते क्षण आठवतात की आपण कसलाही मागचा पुढचा विचार न करता एका मुलीने केलेल्या चुकीची शिक्षा सगळ्या मुलींना दिली. अगदी शर्वरीला हाताला धरून कसं घराच्या म्हणजे ऑफिसच्या बाहेर असं झुडकवून लावलेलं ते सगळे क्षण आठवल्यानंतर त्याचाच संताप होऊ लागला की मी असं कसं वागलो, मी एक क्षणही त्या मुलीचा विचार का केला नाही, असं करताना मी करायला हवं होतं का. त्याच्या मनाचा अंदाजच येत नाही, खोलवाच लागत नाही की तो काय विचार करतोय. तर आपण इकडे पाहू शकतो की जय स्वतःलाच त्रास करून घेऊ लागतो आणि त्याला असं वाटतं की मी जे केलं आहे ते चुकीचं आहे, पण आता हे कबूल तो करायला तयारच नाही. तर आता आपण इकडे हेही पाहू शकतो की शर्वरी ही तिच्या घरी विचारत असते की आपल्यासोबत आज जे घडले ते कसं होतं ना. आणि खरं तर हे सगळं प्रकरण आपल्या जयच्या मनाला खूप जास्त लागलेलं आहे. त्याला खूप वाईट वाटलेलं आहे. त्याच्यामुळेच तर हे सगळं घडलं. त्याने आपला एवढाही विचार केलेला नाही. त्याने आपल्याला हाताला धरून कसं बाहेर काढलं ह्या सगळ्या गोष्टी आठवून तिला स्वतःला खूप त्रास होत असतो. पण तिला आता जयची बाजू समजायला लागली. जयला त्या क्षणाला काय वाटलं होतं, त्याचं मन किती दुखावलं, त्याला कुठल्याही बाईची सवलत त्याच्या ऑफिसमध्ये नको आहे असं तो म्हणत होता. तर आता हे त्याचं दुखवलेलं मन आहे हे पण आपण समजून घ्यायला हवं. पण आता तिने घरी कुणालाही काय काय घडलं काहीही सांगितलेलं नसतं आणि ती सतत त्याच विचारत असते की खरंच जयचं मन किती दुखावले, त्याला कशाने बरं वाटेल आणि कशाने नाही. तर आता आपण हेही पाहतो की तिची बहीण जेव्हा तिला हाक मारते ना शरुताई, तर त्यावेळेला तिचं लक्षच नसतं. एकदा झालं दोनदा झालं शरुताई म्हणून हाक मारल्यानंतर ती अजूनही त्याच विचारात आहे की
आपल्या सरांचं जे मन दुखावलं गेले त्याच्यावरती आपल्याला काय करता येऊ शकतं. आता सध्या तो शब्दभरही बोलायला तयार नाही आहे, पण नक्कीच तो थोडा रिलॅक्स झाला, त्याचं मन हलकं झालं की तो बोलेलच, मग आपण त्याच्याशी बोलूया हा विचार इथे शरूच्या मनात चालू असतो. आता इथे अनु आवाज देते आणि म्हणते की ताई तुला जेवायला थोडंसं फार काही नको का. तर ती म्हणते नको, आज ऑफिसमध्ये मी थोडंसं खाल्लेलं होतं त्यामुळे मला भूकच नाही. त्यात लहानी बहिणीने शरूताईला म्हणते की माझं नाही हे कोडं आहे ना, हे गणित ते सुटतच नाही ताई, तू मला मदत कर. मग इथे शरूताई तिला सांगू लागते ते गणित ते कोडं सोडवण्यासाठी. बघता बघता ती विचारात पडते की आयुष्याची पण अशीच गणितं असतात का, जे आपल्याला सोडवताच येत नाही. आणि किती अवघड असतात आयुष्याची गणितं, आणि एवढे सोपी जर असतं तर आपण कधीच सोडवून ठेवलेलं असतं. आयुष्यात कधी काय संकट येईल कुणाला काही सांगता येत नाही. आता एक बाप म्हणून इथे सुभाष विचारात पडलेला आहे. आज जे घडलं त्या गोष्टीबद्दल तो विचार करतो आहे. खरं तर इथे पमा येते आणि म्हणू लागते की कसला विचार करते. तर सुभाष सांगतो की खरं तर मी आता या क्षणाला माझ्या मुलीचा विचार करतो आहे, की मी ज्या मुलासोबत माझ्या मुलीचं लग्न लावून देण्याचा विचार करतो आहे तो मुलगा खरंच लायक आहे का. तो खूप लाडवलेला आहे, त्याला 4 पैसे कमवायची अक्कल नाही. आई आणि भाऊ हे दोघंजणं त्याला सांभाळून घेत राहिले आहेत आणि त्यांच्याच छत्रेखाली तो वाढत आहे. तर त्याला पैसे कमवायची अक्कल नसल्यामुळे तो कधी जर संकट आलं काही झालं तर आपल्या मुलीला म्हणजे आसावरीला काय खाऊ घालेल आणि कसं तो सांभाळेल, हा जो प्रश्न माझ्या पुढे एरणीवर येऊन पडला आहे. तरी ते पमा म्हणते मग काय करायचं, तुमच्या मनात काय आहे, मग तिचं लग्न आणखी जास्त लांबणं जाईल किंवा काय होईल. तरी ते सुभाष म्हणतो एक सांगू का, आपल्या मुलीचं काही वय झालेलं नाही, अजून का वेळ होईना, मला चालेल वेळ झाला तर, पण मला चुकीच्या व्यक्तीच्या हातात माझ्या मुलीचा हात द्यायचा नाही. तर पमा म्हणते म्हणजे काय करायचे. तर इथे मला त्याची खरं तर परीक्षाच घ्यायची. तर काय तर तो म्हणतो की मी त्याच्याशी बोलून मगच ठरवेल की काय करायचं. पमालाही ते पटतं आणि आता दोघंही मिळून ठरवतात की आपण उद्याच्या उद्याच त्याला आपल्याकडे बोलवून घेऊया, त्याच्याशी बोलूया. आणि त्याच्या भावाने जर लग्नच केलं नाही तर त्याच्या आईने अट घातली मी यांचं पण लग्न लावणार नाही, म्हणजे मग आपल्या मुलीचं पुन्हा लग्न राहिलं का, हाही प्रश्न आहे. मला त्याच्याशी निवांत एकांतात बोलायचे. तर इथे आसावरीला हाक मारते पमा. आसावरीला मग इथे घाबरलेली सारखी दिसू लागते की काय झालं मग. तरी ते बाबा सांगतात झालं काही नाही, आम्हाला जरा बोलायचे गौतमशी, तर गौतमला बोलवून घेशील का उद्या आपल्या घरी. तर ती घाबरते की असं का. तर तिला पमा समजून सांगते अगं काही नाही, जराशा गप्पा गोष्टी करूया, वेगळं असं काही नाही, भीतीदायक तर अजिबातच नाही. आणि बाबा तुझ्या भल्याचाच विचार करणारे, काही ठरवताना तुझा विचार करूनच बोललं जाणार किंवा काही होणार, त्यामुळे तू घाबरू नको, फक्त त्याला आपल्याशी बोलायचे तर त्याला इकडे बोलवून घे सांगतात. तर मग ती म्हणते हो उद्याच बोलवून घेते, त्याला निरोप देते फोन करून. तर आपण इकडे पाहू शकतो पमा आपल्या नवऱ्याला म्हणजे सुभाषला म्हणू लागते की चला तुम्हालाही सकाळी जायला उशीर होईल, कामावर जायचं आहे ना, तर आत्ता झोपून घ्या, भरपूर वेळ झाला आहे. तर तो म्हणतो की तू हो पुढे आलोच मी. आता तो पुढे गेलेला, ती पुढे जाते आणि मागणं आता सुभाषही जातो. बघता बघता रात्र उलटली, सकाळ झाली. आता आपण इथे पाहू शकतो ऑफिसला जाण्याची लगबग झालेली आहे जयची. आणि त्याच वेळेला गौतम येतो दादाला म्हणू लागतो की दादा मला तुझा फॉर्मल शर्ट पाहिजे. तर दादा विचार करतो की तुला कशाला हवं आहेस, तुला कुठे कॉर्पोरेट जगामध्ये इंटरव्ह्यूला जायचं आहे. तर तो हसतो आणि म्हणतो अरे दादा इंटरव्ह्यू बरा, पण सासऱ्यासोबत असं एकांतात भेटून त्यांची परीक्षा असते ती एकदम अवघड असते, ती कुठल्याच पुस्तकात दिलेली नसते, त्याचा अभ्यासही करता येत नाही. तर आता इथे तोही हसू लागतो आणि जय पण हसतो. तर आता जय म्हणतो की तुला हवा असेल तो शर्ट कपाटातनं घेऊन टाक, माझी काही हरकत नाही, जो आवडेल तो घाल. तर आता इथे तो त्याची तयारी करत असताना गौतम पुन्हा एकदा मागे वळून पाहतो आणि दादाला म्हणू लागतो दादा मी तुला जे काल बोललो त्याच्याबद्दल तू विचार केलास का, तुला शर्वरीला कामावरून काढल्याचा पश्चाताप झाला आहे का, तू काय करायचं ठरवलं आहेस. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही दिली नाही, मात्र तिथून जोमाने निघून गेलेला असतो जय. आपल्या आता शर्वरीच्या मनाची अवस्था ही काही अशी ठीक दिसत नाही. सकाळी सकाळी घरात लगबग चालू असते आवराआवरीची आणि प्रत्येकजण ते थट्टा मस्करी करत असतं. सकाळी सकाळी हसी मजाक एकत्र सगळ्यांचं चहा पिता पिता आपली शर्वरी विचारतच असते की काय करू कसं करू. आता घरचे तर विचारतील, बघा पमाने विचारलंसुद्धा की बाळा तुला आज जॉबवर जायचं नाही का, आज तुझी लगबग दिसत नाही आहे. तर आता ती म्हणू लागते की आमच्या कंपनीत जरा आरामाला 1-2 दिवस सुट्टी दिली आहे मला, ते म्हणतील तर जायचं, नाही तर मी एखाद दिवस घरीच राहणार आहे. तर इथे बघा त्याच वेळेला
बाबा म्हणते बरं झालं बाई, तुला पण सुट्टीची गरजच आहे, भेटली सुट्टी तर मग तू आज आरामच कर. तर ती म्हणते हो आई करेलच. तर आता इकडे पाहतोय पण त्याच वेळेला एक मेसेज आला मी मोबाईलचा, मग तो शर्वरी वाचते. HR ने मेसेज पाठवला आहे की काही फॉर्मॅलिटीज आहे त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऑफिसला लगेच यावं लागेल. आता मेसेज वाचल्या शर्वरी लगेच आईला म्हणते आई मला बोलवले, मला जरा जावं लागेल. चहाचं कप ठेवून लगबगीने ती लगेच निघालेली असते. मात्र आता इथे घाबरण्यासारखी कंडिशन आहे. मॅक खूप घाबरला आहे इथे तेजस्विनी मॅडमला पण, कारण ते येत नाही ना, आल्या की काहीतरी संकट घेऊनच येतात. आता काय संकट घेऊन आलेले असतील बाई, हा विचार करून मॅकच्या अंगाला काटा फुटतो. अक्षरशः तेजस्विनी समोरून त्याला काय सांगते त्याचं भानच नसतं. तर पुन्हा एकदा मकरंद अशी हाक मारती तेजस्विनी आणि तो भानावर येतो आणि म्हणतो हो हो बोला सॉरी. तर ती सांगते की माझं HR कडे काम आहे, त्याला माझ्या कॅबिनमध्ये लगेच पाठव. तर आता तो म्हणतो हो मॅडम पाठवतो. लगेच फोन घेतो, फोन करून मी कळवतो असं सांगतो. फोनवरती HR ला सांगतो की मॅडमनी तुम्हाला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवले. खरं त्यालाही आता संशय आहे की आता हा कुठला संकटाचा गजर म्हणावं की काय. आपण इकडे पाहू शकतो वधू परीक्षा झाली, आता वर परीक्षा घेण्याची वेळ आलेली. भरपूर परीक्षा दिली आसावरीने, आता वेळ आली आहे गौतमला परीक्षा देण्याची. गौतम आला, त्याची ती फॉर्मल वगैरे ड्रेस सिंगिंग वगैरे पाहून आसावरीचे बाबा म्हणतात तू छान दिसतोय आज. खरं तर आसावरीला भीती वाटते, तिला थोडीशी भुनभुन तर आहे की बाबांच्या मनात काहीतरी चालू आहे, पण नक्की काय चालू ते तर नाही माहिती. तर इम्प्रेस करायलाच हवं बाबांना असं ती त्याला खुणवते. त्याला काही कळत नाही, याडा गोळा आहे तो. तर आता आपण इथे पाहू शकतो त्याला इथे खानाखुणा करण्याचा प्रयत्न आपली आसावरी करते, पण त्याला काहीच समजत नाही. तर आपण इथे पाहू शकतो की चहा ठेवण्यासाठी स्वतः सुभाष किचनमध्ये जातो आणि गौतमलाही म्हणतो की आज आपण दोघंजण चहा बनवता गप्पा मारूया जरा. आसावरीला म्हणतात की तू बाई आराम कर इथे, आम्हाला दोघांना आमचा वेळ दे, जरा स्पेस हवी आहे. मग आसावरीला बाहेरच थांबवतात आणि हे दोघंजण किचनमध्ये जातात. किचनमध्ये गेल्यावर त्याची लगबग, त्यांना गिफ्ट वगैरे देण्याची, ते सगळे बाजूला, पहिले आपण ना गप्पा मारूया असं इथे सुभाष म्हणतो. आणि मग तिकडच्या 2-4 गोष्टी इथे आपल्या बाबा बोलू लागतात. तर आता बोलता तुला काय आवडतं, तुला काय येतं, ह्या विषयावरती थेटच हात घालतात. तर तो म्हणतो मला गिटार वाजवायला आवडते. तर हा तुझा छंद झाला, पण तू काय करतोस हा आता प्रश्न पडला. तर तो म्हणतो काही करत नाही. तो विषयांतर करण्यासाठी कुकीजचा डबा काढतो आणि बाबांना म्हणतो की मी तुमच्यासाठी कुकीज आणले. तर ते म्हणतात तू हे कुणाच्या पैशाने आणलं. तर तो म्हणतो पॉकेट मनीतनं. अच्छा, तू स्वतः पॉकेट मनीतनं आता हे आम्हाला पुरवणार. हे ऐकल्यानंतर तर आसावरीला भीतीच वाटते. तितक्यात आई येते, आईला ती तिथेच थांबवून घेते. हे दोघंजणं काय बोलते आपण इथे ऐकूया असं म्हणू लागते. तर आता इथे सुभाष थेटच बोलू लागलेला आहे की तुला पैसे कमवायची माहितीच नाही आहे, तुला तुझी आई आणि भाऊ दोघं हवं ते आणि हवं तेवढंच सगळं पुरवतात, पण तुला माहिती आहे का पैसे कमवण्यासाठी काय काय करावं लागतं. वेळ प्रसंग आला आणि तुझ्यावरती तुझ्याच संसाराची जबाबदारी पडली, आसावरीची जबाबदारी पडली, मग तू पैसे कसे कमवशील याची तरी तुला थोडीफार भुनभुन किंवा माहिती आहे का. तर आता तो काहीच बोलत नाही. तर आता इथे बाबा थेटच विषय काढतात की मला जेव्हा लोक विचारतील की मी माझ्या मुलीचं लग्न कुठल्या जॉबवाल्या मुलाशी लग्न लावलं आहे, तर तेव्हा मी त्या लोकांना काय उत्तर देऊ. माझा होणारा जावई काय करतो, तो इंजिनियर आहे, डॉक्टर आहे किंवा काय जॉब करतो, HR आहे, मॅनेजर आहे, व्हॉट. तर आता हा जो क्वेश्चन मार्क आलेला आहे ना गौतम समोर, तू जॉब काय करतो. तर आता इथे तुझ्याकडे प्रश्नाचं उत्तर नाही. तुझ्या पॉकेट मनीवरती तू स्वतः जगतोय आणि तू तुझ्या बायकोलाही जगवणार का. तुला काही स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही. तर आता इथे 1 महिन्याच्या आत तू जर स्वतःला सिद्ध केलं, स्वतःच्या हिमतीवरती पैसे कमवून आणलेस, तर मी मान्य करेल की तू कर्तबगार मुलगा आहे. वेळ पडली तर तू तुझ्या बायकोला, आणि संसार म्हटल्यावर पुढे मुलं बाळं पण येणारच, तर त्यांना तू सांभाळू शकतो. बघ मी कसा ड्रायव्हर आहे, तर माझी बायको मला हातभार लागावा म्हणून आम्ही दोघंजणं मिळून मेसही चालवतो. आमचा पुरेसा जेवढा खर्च होऊ शकतो तेवढा आम्ही ह्या सगळ्या कामधंद्यातनं काढतो. तसं तुलाही करायला यायला हवं ना. तर तुला वेळ जर पडली तर तुझ्या आई आणि भाऊ हे सोबत तर आहेतच, पण वेळ प्रसंग सांगून येत नाही ना. तर भविष्यात जर कधी असं घटना घडलीच तर तू काय करशील. तुला थोडी या गोष्टीची पूर्वकल्पना हवी.
मला माझी मुलगी ज्या व्यक्तीच्या हातात द्यायची त्या व्यक्तीला स्वाभिमान हवा, तो कमवता हवा. 1 महिन्याच्या आत तू पैसे कमवून दाखव, जॉब करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या आईने जी अट घातली ना, तुझ्या भावाचं लग्न झालं तरच तुझं लग्न होणार, तर ती अट तिला मागे घ्यायला लावायची. 1 महिन्याने जेव्हा तू पैसे कमवून माझ्यासमोर येशील त्या दिवशी मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देईल. आता हे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे इथे सुभाष बोललेला आहे ह्या गौतमसोबत. गौतम मात्र म्हणू लागतो की मला खरंच वडील हे कसे असताना आज कळलं. किती हक्काने तुम्ही मला 2 पैसे कमवायला सांगितलं. आजपर्यंत ह्या विषयावरती माझ्याशी कोणी बोललेलंच नव्हतं आणि मला ते करायला हवं या गोष्टीची जाणीवसुद्धा नव्हती. तुमच्या बोलण्यातनं मला आज जाणीव झाली. खरंच खूप आभार. पण मी माझी ही जी परीक्षा आहे ती नक्की देईन आणि मी पास होण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल आणि तुमचं मन जिंकेल असं इथे शाश्वती देतो. तर आपण इकडे पाहू शकतो की शर्वरी ऑफिसच्या बाहेर पोचते टपरीवरती. तिथे सगळ्या लेडीज वाट पाहत असतात शर्वरीची. त्या म्हणू लागतात की बाई गं, तू जर नव्हती ना तर आम्हाला हिंमतच होत नव्हती आतमध्ये जाऊन त्यांच्या सरांशी वगैरे बोलण्याची. तुझ्या सोबत राहिलं ना जरा हिंमत येते. तर तू आमची लीडर बन गं बाई आणि चल आपण ऑफिसमध्ये जाऊन पुढे आपल्यात काय वाढून ठेवले ते पाहूया. भीती तर सगळ्यांनाच वाटते, पण त्या जय खानोलकरशी कोण 2 शब्द बोलेल ही पण भीती आहे ना. आता इथे शर्वरी बॉस लीडर बनून त्यांच्या पुढे आणि त्या सगळ्याजणी तिच्या मागे मागे. तेजस्विनीची मात्र वेगळीच लगबग. सगळ्या लेडीज गेल्या निघून. तर आता आपण नवीन भरती करायची, नवीन बायोडेटे जे असेल ते रिझ्यूम वगैरे मला आणून द्या, मी बघते असं म्हणू लागते. तर HR म्हणतो ठीक आहे आणतो. HRला ती म्हणते की माझ्या मुलाकडे खूप कामं असतात, त्याच्याकडे वेळ नसतो, तर मीच ठरवलं की त्याचं काम कमी करावं आणि आपण आता रिझ्यूम वगैरे चेक करू. 1-2 लोक आहे त्यांना पण तुम्ही सांगा की इंटरव्ह्यूला द्यायचं असेल तर या, आपल्याकडे वेकन्सी आहे असं म्हणत ते आता खूप आनंदाने सगळं काही मॅनेज करण्याचा प्रयत्न करणार. खरं तर तिला शर्वरी ही तिच्या ऑफिसमध्ये नको होती आणि सुंठे वाचून खोकला गेला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे. आणि शर्वरी आणि ह्या सगळ्या लेडीज गेल्या आहे त्याच्यामुळे तिच्या मनातली जी इच्छा होती ती पूर्ण झाली. आता कसं तिला तिच्या मनासारखं करता येईल. चला तर मग आता आपण पुढे पाहूया तेजस्विनीला तिचाच मुलगा कशी माथ देतोय. कारण तिला माहीत नाही आहे की त्या लेडीजला ह्या जयने ऑफिसमध्ये बोलवलेले आहे पुन्हा जॉईन करण्यासाठी. आता ही गोष्ट ज्या वेळेला तेजस्विनीला कळेल ना त्यावेळेला तेजस्विनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडूनच जाणार आहे. आणि आता हा जय पुन्हा एकदा सगळ्या लेडीज स्टाफला पुन्हा आनंदाने त्यांच्या जॉबला वापस जॉईन करायला सांगतो आहे. चला तर मग पुढे जो ट्विस्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि छान आहे, तो पाहायला आपल्याला नक्कीच आवडणार. आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा कशी वाटते सिरियल, म्हणजे मलाही आवडेल तुमच्याकडनं ऐकून घ्यायला. चला तर मग आपण पुन्हा भेटू. आता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.